प्रत्येक गोष्टीत फायदे तोटे आहेत. आता आपण 27व्या वर्षी मुलीचं लग्न करतो, 30व्या वर्षीपर्यंत मुलीचं लग्न करतो, मुलांचं लग्न करतो. तर त्यातही तोटे आहेतच. असं प्रत्येक डिसिजन मागं फायदा आहे तसा तोटाही आहे. जर पूर्वी ती लग्न ठरवली जायची वगैरे, तर बाकीच्या चुका किंवा एक फॅमिली, एक एकत्र कुटुंब पद्धती ही बांधली जायची. तर लहानपणापासून त्याच घरात ती बांधली जायची. म्हणजे आता विचार करा स्वतःहून किंवा माझ्यावरून किंवा स्वतः तुम्ही बघताय व्हिडिओ तुमच्यावर विचार करा की तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे लहानाचे मोठे झालेले असतात. मग उदाहरण एखादं घ्यायचं झालं तर आई एखाद्या घरातल्या लेडीजचे विचार कसे असतात की नाही कोण आलं तर लगेच आपण मग स्वयंपाक करता येईल, 2 भाकरी करता येतील आणि बरोबर समोरच्या घरातल्या म्हणजे त्या मुलाच्या आईच्या विचार असे असतात की नाही कोणी अचानक आलं तर एक माणसाचं तरी जेवण घरात शिल्लक असावं. मग मग ह्या मुलीला कळत नाही ना की आपण वागायचं कसं. म्हणजे आई म्हणते ते बरोबर होतं का सासू म्हणते ती बरोबर होतं.